नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. खासदार राजेंद्र गावित यांच्यावर पालघर जिल्ह्याचे बीजेपी कार्यकर्ते नाराज. सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून पालघर लोकसभा शिंदेगड शिवसेनाकडून खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली असता निवडून येणार नाहीत, असे भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी पत्रकारांसमोर सांगितले. त्याचबरोबर शिवसेना शिंदेगडाची मतदान संख्या 8 ते 10% आहे, त्यामुळे गावित यांची सीट लागणार नाही. गावितांचे भविष्य उद्ध्वस्त होणार. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचेही भविष्य धोक्यात येईल, म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सगळे नाराज आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नये, भारतीय जनता पक्षाला उमेदवारी द्यावी, असं भरत राजपूत व त्यांच्यासोबत पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे यांनी पत्रकारांसमोर आपले म्हणणे मांडले आहे. डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा. त्याच्यामध्ये महत्त्वाचा साहेब असा आहे का विषय, आज आम्ही सर्व कार्यकर्ता जिल्ह्याच्या ॲज मी जिल्हाध्यक्ष भरत राजपूत आणि इथे उपस्थित जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष पंकजी कोरे, त्याच्यात आमचे सर्व कार्यकर्ते तालुकाध्यक्षांनी सर्वांनी नाराजी व्यक्त केली उमेदवारीवर. गावित साहेबला उमेदवारी दिली तर आम्हाला वाटत नाही का, कारण जेवढे रिपोर्ट लोकांकडून येतात आम्हाला तालुका वाईज सर्व त्यांच्या विरोधमध्ये रिपोर्ट चालू आहे, तर मतदान होणार नाही. आणि ही सीट पडली समजा गावित साहेबची, त्यांचं भविष्य जाणार नाही, आमचंही भविष्य उद्ध्वस्त होणार त्यांच्यासोबत. आम्ही सर्वांनी पक्षाला विनंती केली, इव्हन पालकमंत्री साहेबला विनंती केली आहे का आमची विनंती तुम्ही ऐकून उमेदवारी बदली करा आणि बीजेपी ही सीट लढली पाहिजे. सध्या ही शिवसेना शिंदे गटाकडे सीट आहे, मात्र भाजप असेल किंवा मग भाजप याचा आग्रह पकडत आहे का की हे भाजपने लढवावी असं? ह्याचं कारण कसं आहे का, वोटिंग पर्सेंटेज तुम्ही बघायला गेले तर बीजेपीची 35 ते 40% वोटिंग आहे जिल्ह्यात, आणि त्याच्यानंतर शिंदे साहेबची वोटिंग पर्सेंट 8 ते 10% आहे. तर आता कार्यकर्ता म्हणून सर्वांची मागणी राहणार आहे, कारण भविष्यामध्ये त्याच्यानंतर विधानसभा आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद आहे. ही पहिली सीट समजा भारतीय जनता पार्टीची आली तर भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं भविष्य फार उज्ज्वल राहणार आहे, कारण ही सीट समजा दुसरे लढलं तर ती सीट कधीच येऊ शकत नाही. भारतीय जनता पार्टी सीट लढली तेव्हाच ही सीट निघू शकते.